कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। खंडोबानगर येथील वस्तीमध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये 3 घरांचे प्रचंड नुकसान झाले असून सदर घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू, कपडे तसेच किमती वस्तू यांची अक्षरशः होळी झाली। वस्तीतील प्रकाश साहेबराव जाधव, अशोक साहेबराव जाधव आणि बाबूराव साहेबराव जाधव यांची 3 घरे आगीमध्ये बेचिराख झाली आहेत। सदर आग ही आधी शॉर्ट सर्किटमुळे आणि नंतर घरातील गॅस स्फोट झाल्याने लागली असावी असे समस्त कुटुंबियांनी सांगितले, पण आगीचे नेमके कारण अजून समजले नाही। जाधव कुटुंबामध्ये एकूण 13 सदस्य आहेत। डोंबारी समाजातील सर्व लोक मोलमजुरी करण्यासाठी जात असतात। या दिवशी घरातील इतर लोक बाहेर होते। घरामध्ये 2 लहान मुली होत्या आणि त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आग लागल्याचे समजले। आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न चालू ठेवला। प्रसंगावधान राखत सासवड मधील फायर ब्रिगेड, श्री कैलास जीवन अग्निशमक दल आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु जाधव कुटुंबीय त्यांचा सर्व कष्टाने कमवलेला संसार उद्ध्वस्त होताना पाहत होते। घटनास्थळी डोंबारी समाज भटके विमुक्त विकास परिषद पुरंदर तालुका संयोजक किशोर शिंदे उपस्थित होते। सासवड पोलीस प्रशासकीय यंत्रणा पुढील तपास करीत आहेत। पुढील पंचनामा तलाठी मंडळ अधिकारी सासवड हे करीत आहेत। सासवड परिसरातील शॉर्ट सर्किटची ही या महिन्यातील ही दुसरी घटना आहे। आज जाधव कुटुंब संपूर्ण परिवाराला रस्त्यावर राहण्याची तसेच उपासमारीची वेळ आली आहे। छत्र हरवलेले सर्वजण कोणाकडूनही मदतीचा हात येतो की नाही याचीच आस लावून बसलेले आहेत। प्रतिनिधी अश्विनी मोरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।